येणार आहे, तयारी करत संघ जाया.
Thank you.
पुन्हा एकवार या गृहस्थानाच्या दुसऱ्या सभेला आपण सुरुवात केलेली आहे आणि आपल्या सर्व उपस्थितांचं मी ओबीसी स्वागत करतो. सर्व अधिकारी वर्ग या सगळ्याला आपले नियोजित वक्ते आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि त्यांचं आपण मुख्य देव आपण स्वागत करणार आहोत. आणि मी विनंती करतो की आपल्या मंडळीचे पंच आणि तिथे पुढे येतील आणि आजच्या नियोजित वक्त्यांचं स्वागत करतील. मी विनंती करतो की आपले सन्माननीय बाळासाहेब पुढे येतील आणि त्यांचं स्वागत करतील. सगळं आपण देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत. त्या अगोदर एक आपण प्रार्थना करणार आहोत आणि मी विनंती करतो की आपल्यामध्ये देवाचे दास बाळासाहेब पुढे येतील आणि ते वचनासाठी प्रार्थना करतील. प्रार्थना करू. आमच्या गौरवशाली देव बाबा, तुझ्या मनापासून आम्ही आभार मानतो, तुला धन्यवाद देतो कारण की तू काल आज आणि सारखाच आहेस. पुन्हा एकदा देव बाबा तू आमच्या प्रीती केली, दया केली, करुणा केली आणि आजच्या या सुंदरशा प्रसंगाला तू आम्हाला सर्वांना एकत्र केलं. त्या गृहस्थानाच्या निमित्ताने प्रभू देव बाबा, सर्व तुझे मंडळी या नात्याने, तुझे लेकरे या नात्याने, तुझे प्रजा या नात्याने पुन्हा एकदा तुझ्या चंद्राजवळ आम्ही आलो आहोत. देव बाबा, आम्ही तुझे आभार मानतो कारण की तुझी इच्छा आहे की आम्ही प्रत्येक दिवशी तुझ्यामध्ये आम्ही नवीन आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा आणि या अतिशय कठीण अशा जगामध्ये आम्ही देव बाबा, आम्ही तुझ्या वचनाचं मनन करावं आणि सर्व सहज गुंतांवर पाप टाकून देऊन प्रभू जो आमचा विश्वासाचा उत्पादक त्याच्याकडे आम्ही पाहत आमचं वाटचाल करावी. म्हणून पुन्हा एकदा देव बाबा आम्हाला तुझी संधी दिली त्याबद्दल तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. प्रभू तुझी इच्छा आहे की प्रभू या दिवसामध्ये या गृहस्थानाच्या निमित्ताने पुन्हा एकदा रे बाबा आमचं गृह, आमचं कुटुंब, आमचं परिवार आम्ही तुझ्यामध्ये कसं टिकून ठेवावं, कसं तुझ्यामध्ये आम्ही आमचं कुटुंब लेकरं वाढावं, तुझ्यामध्ये कसं आमचं संरक्षण होईल या उद्देशाने रे बाबा तू आम्हाला हे गृहस्थानाच्या निमित्ताने प्रभू तू हे काय संधी दिलेली आहे त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू तुझे आभार मानतो कारण की कोणताही सण म्हटला की त्यामध्ये उद्देश आहे आणि म्हणून देव बाबा आम्ही तुझे आभार मानतो कारण की या गृहस्थानाच्या या सणामध्ये सुद्धा तू एक नवीन आशीर्वाद, एक नवीन संकल्प, एक नवीन आशीर्वाद तू आम्हाला देणार आहेस त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. पुन्हा एकदा देव बाबा या ठिकाणी जे काही तुझे प्रिय मंडळी आहे त्यासाठी विशेष तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो देव बाबा. विशेषतः आमचे मनीष पाळक आणि या ठिकाणचे सरपंच मंडळ आणि या ठिकाणी सर्व जे परिवार आहेत या सर्वांबद्दल तुझे आभार मानून माझी प्रार्थना आहे देव बाबा. तू त्यांना जसं मागील दिवसामध्ये चालवलं, तुझा उत्साह, तुझा आनंद, तुझी शांती आणि सर्व प्रकारचे आशीर्वाद देऊन त्यांना तू समृद्ध केलेला आहे आणि म्हणून देव बाबा अतिशय सुंदर असे गीतं तू त्यांना दिलेले आहे आणि प्रभू तुझं गौरव त्याच्याद्वारे तू करत आहेस त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू आमची हीच प्रार्थना की सांघिक, आध्यात्मिक आणि आर्थिक सर्व प्रकारची उन्नती यामध्ये तू होऊ दे. जे आमचे प्रिय पाळक या ठिकाणी सेवा करताय देव बाबा तू त्यांच्या सेवा अधिक आशीर्वादित कर, त्यांचे प्रिय कुटुंब कर, त्यांना आशीर्वाद दे आणि या परिवाराकडून देव बाबा जसं यहोशुआने शेवटपर्यंत तुझी सेवा केली तसं देव बाबा या प्रिय कुटुंबाकडून तुझी सेवा करून घे अशी नम्र प्रार्थना करतो. आमचे सन्माननीय डॉक्टर राजेश वळी सर, तसं त्यांचं
सर्व पदाधिकारी या सर्वांबद्दल तुझे आभार मानतो. वारंवार मंडळांना प्रोत्साहन देत एक वाचेला पुढे नेत देवबापा तू त्यांना आतापर्यंत सहाय्य केलंस, आशीर्वाद दिला, त्याबद्दल तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. पुन्हा एकदा देवबापा विशेषतः तुझ्या दासासाठी माझी प्रार्थना आहे. देवबापा तुझ्या दासाला आज तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही देतो. देवबापा तू त्यांचं येणं तू आशीर्वादित केलेलं आहे. आज त्याच्याद्वारे एक नवीन आशीर्वाद आम्हाला मिळणार आहे, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. देवबापा त्याच्याद्वारे देवबापा आज आम्हाला तो आशीर्वाद दे. आमची भेट घे. वचन आणि संदेश सांगत असताना वचनाचं पुरवठा कर, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर, त्यांच्या जीवनाला पवित्र आत्मा स्पर्श कर आणि एक नवीन विचार प्रभू आमच्या परत येऊ दे आणि तू बोलावंस आम्ही ऐकावं असं तू दैनिक हो देतो बाबा. पुन्हा एकदा या परिसरातील सर्व प्रिय कुटुंब या ठिकाणी राहत असताना त्या सर्वांना दे बाबा या दिवसाच्या निमित्ताने त्यांना आशीर्वाद दे. त्यांचे प्रिय कुटुंब लेकरं, त्यांचा व्यवसाय, त्यांचं नोकरी, काम धंदा हे सर्व आशीर्वादित देऊन प्रभू तू त्यांना समृद्ध कर आणि तुझ्यामध्ये प्रतिदिवशी वाढण्यासाठी तुझा आशीर्वाद तू त्यांना दे प्रभू. येथील सर्व मंडळी, पंच, बाळासाहेब, अध्यक्ष या सर्वांना देवा तुझ्या कृपेचं स्वागत होतो. म्हणजे सर्व कार्यकारी मंडळ या सर्वांना आशीर्वाद येतील. तसंच अनुपाळक ते देखील प्रभू या ठिकाणी येतात. वारंवार त्याच्यासाठी आमच्या प्रार्थना ते करतात या मंडळीसाठी. त्याबद्दल त्यांना सुद्धा तुझा आशीर्वाद दे. त्यांची सेवा देखील अधिक आशीर्वादित कर अशी प्रार्थना करतो. येणाऱ्या गृहसणाची सभा त्यासुद्धा तू आशीर्वादित कर अशी नम्र प्रार्थना करतो. आम्ही सर्वजण तुझ्या कृपेची स्वागत करतो. आजची सभा तुझ्या गौरवासाठी तू आशीर्वादित कर. कारण की प्रार्थना प्रभू शिष्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. या सगळं आपण देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत आणि आपले नियोजित वक्ते मास्टर देवमध्येच आपल्याकडे उपस्थित आहे आणि पुढील वेळ मी तुमच्याकडे सोपवतो आणि देवाच्या वचनामध्ये पुढे असताना आपण त्यांचं टाळ्यांच्या गजात पुन्हा एकदा आपण त्यांचं स्वागत करू. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. आपण सर्व बऱ्या सदस्यांनी ख्रिस्ताच्या मी आशा बाळगतो. यावेळेस आपण परमेश्वराचं वचन वाचूया. अगदी परिचयाचं शास्त्र भाग आहे. अगदी लहानपणापासून आपण हा शास्त्र भाग ऐकत आलेलो आहोत. त्याचं पाठांतर आपण अनेकदा केलेलं आहे. हा शास्त्र भाग आपल्यासाठी नेहमी उपयोगाचा, आशीर्वादाचा ठरलेला आहे. स्तोत्रसंहिता 23. स्तोत्रसंहिता 23. स्तोत्रसंहिता 23 मी आपल्यासाठी वाचतो. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो, तो मला संत पाण्यावर नेतो. तो माझा जीव ताजातवाना करीतो. तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गाने चालवितो. मृत्यूशयाच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्या पुढे ताक वाढितोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. परमेश्वरने त्याच्या वाचलेल्या वचनावरती आशीर्वाद पाठवा. आपण प्रार्थना करूया. प्रिय परमेश्वर, आम्ही पुन्हा एकदा तुझे मनापासून उपकार मानतो दिलेल्या शास्त्र भागाबद्दल. हा शास्त्र भाग परमेश्वरा समजून घेण्यासाठी आमची जी मर्यादा आहे ती आम्ही कबूल करू. त्यासाठी परमेश्वरा तुला विनंती करतो की तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे
व तुझ्या वचनांच्या द्वारे हा शास्त्रभाग तो आम्हाला समजावून सांग। आणि हो दे परमेश्वरा, तुझी जी इच्छा आहे ती इच्छा या वचनांच्या द्वारे आम्हाला करू शकेल। याचा उपयोग आम्ही आमच्याकडे ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या तू आम्हाला दिलेल्या आहेत त्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना आम्ही ते उपयोगात आणावं अशी कृपा तू आमच्यावर करू। मी तुझ्या वचनातून बोलत असताना माझ्या शब्दांवर, माझ्या विचारांवर तुझं पवित्र नियंत्रण असू दे। जे प्रिय भाऊ बहीण या ठिकाणी बसून तुझं वचन ऐकत आहे, प्रसार माध्यमाच्या द्वारे ऐकत आहे, ऐकणार आहे, त्या सर्वांवरती तुझं पवित्र नियंत्रण असू दे अशी विनंती आम्ही तुला करतो। पुन्हा एकदा आम्ही तुला हीच विनंती करीतो की आमच्या अंतःकरणावरती, विचारांवरती तुझं पवित्र नियंत्रण असू दे। पुढील वेळ तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवत असतो। प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणतो, आमेन। प्रियांनो, हा जो शास्त्रभाग आपण वाचला आहे हा अगदी परिचयाचा असा आपला शास्त्रभाग आहे। तरी देखील पुन्हा एकदा या गृहसणाच्या वेळेला जरी आपण गृहसणानिमित्ताने या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत तरी देखील हा शास्त्रभाग घेण्याच्या मागचं एक विशेष कारण आहे, जे कारण आपल्याला देवाचं वचन ऐकत असताना कळणारच आहे। जर 4-5 वर्ष अगोदर जर आपण बघितलं, 4-5 वर्ष अगोदर जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की या 4-5 वर्ष अगोदर जे ऐकणारे आहेत, जी मंडळी आहे, त्यांचं बायबल प्रतीचं असणारं जे ज्ञान होतं ते थोडंसं मर्यादित होतं। परंतु ह्या 4-5 वर्षामध्ये ज्या प्रकारे टेक्नॉलॉजी वाढत गेलेली आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे की पवित्र शास्त्राचं अध्ययन करणं हे अजून सोयीचं होऊन गेलेलं आहे, अजून सोयीस्कर असं झालेलं आहे। ज्या प्रकारे टेक्नॉलॉजी वाढत गेलेली आहे त्या प्रकारे प्रत्येकाच्या हातामध्ये पवित्र शास्त्राचं अध्ययन कसं केलं पाहिजे हे जे मार्ग आहेत अजून मोकळे झालेले आहेत। आणि खरंतर हा देवाचा आशीर्वादच आपण समजून घ्या, कारण अजून चांगल्या प्रकारे जो प्रचारक या ठिकाणी प्रचार करत आहे नाही का, तो खरोखर त्या तत्वाला धरून बोलत आहे किंवा तत्व सोडून बोलत आहे, पवित्र शास्त्राचे जे सत्य आहे त्याला धरून तो बोलत आहे किंवा इतर जो भाग आहे तो मंडळीसमोर आणण्याचा प्रयत्न करतो। ह्या दोन्ही गोष्टी एकाच सोबत ऐकता ऐकता आपल्याला तपासून पुढे जाता येतं। खरोखर आपण देवाच्या वचनाला अजून चांगल्या प्रकारे आपल्याला अध्ययन करता येत आहे, ही जी सोय परमेश्वर देवाने आपल्यासाठी करून दिलेली आहे त्याबद्दल आपण परमेश्वराचे नक्कीच आभार मानायला पाहिजे। आता हा जो शास्त्रभाग आपण वाचलेला आहे, या शास्त्रभागाकडे बघत असताना आपल्याला लगेच लक्षात येतं की हे वचन किंवा हा जो शास्त्रभाग आहे हे स्तोत्र आहे कोणी लिहिलेला आहे? दावीद राजा, बरोबर। आता हा दावीद राजा जेव्हा तरुण होता, जेव्हा त्याच्याकडे राजकीय कारभार सोपण्यात आलेला नव्हता, त्या अगोदर तो मेंढपाळ म्हणून आपल्या मेंढरांची काळजी घेत होता। आणि जर आपण या शास्त्रभागाकडे, या स्तोत्राकडे जर काळजीपूर्वक लक्ष दिलं तर आपल्याला एक सुंदर गोष्ट अशी आपल्या डोळ्यासमोर येते, ती म्हणजे की दावीद राजा हा जो मेंढपाळ आहे त्याच्या दृष्टिकोनातून ते स्तोत्र लिहित नाही, तर आपल्याला असं लक्षात येईल की तो जो मेंढरू आहे तो मेंढरू कसा विचार करत आहे त्या दृष्टिकोनातून तो हे स्तोत्र आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करीत आहे। आणि त्याची जी मेंढपाळाप्रती असणारी जी प्रीती आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। जरी आपण अनेकदा वाचलंय की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि त्याचे जे गुण वैशिष्ट्य आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी आढळतात, परंतु एक मेंढरू कशा प्रकारे परमेश्वराकडे बघत आहे किंवा एक मेंढरू कशा प्रकारे आपल्या मेंढपाळाकडे बघण्याचा प्रयत्न करीत आहे ते चित्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। सोबत जर आपण हे बघण्याचा प्रयत्न केला की दावीद राजाने जेव्हा हे स्तोत्र लिहिलं किंवा या परिस्थितीचा अनुभव त्याला आला, तर त्या पार्श्वभूमीकडे जर आपण जाऊन बघण्याचा प्रयत्न केला तर दावीद राजा चांगल्या प्रकारे राजगादीवरती बसून किंवा आपल्या महालामध्ये बसलेला होता, तेव्हा हे स्तोत्र तो लिहित होता किंवा या स्तोत्राचं त्याला स्मरण झालं असं नव्हे। तर जे स्कॉलर्स आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा दावीदाच्या जीवनामध्ये त्यांचा जो मुलगा आहे अबशालोम
त्याने जेव्हा विद्रोह केला, त्याने जेव्हा बंड केला, त्यावेळेस तो आपलं राजासन सोडून यहुदाचं जे अरण्य आहे, जंगल आहे, त्याच्यामध्ये जेव्हा तो फिरत होता, आपलं कुटुंब घेऊन, आपले जे सेवक वर्ग आहे ते घेऊन, आपले लोक घेऊन, त्यावेळेस त्याला ज्या परिस्थितीचा अनुभव आला, त्या परिस्थितीला त्याने नंतरून लिहिण्याचा प्रयत्न केला. आता प्रत्यक्ष जेव्हा तो अरण्यामध्ये भटकत होता, आपला जीव वाचवत होता, भयाने तो फिरत होता, त्यावेळेस तो लिहित नव्हता. परंतु त्या दरम्यान जितका काळ तो लोटला त्या अरण्यवासामध्ये तो होता, आपल्या मुलापासून तो लपत फिरत होता, तर त्यावेळेस जे अनुभव त्याला अनुभवण्याची संधी मिळाली, त्यांचं वर्णन त्याने नंतरच्या काळामध्ये विशेषतः असं काही लोकांचं म्हणणं आहे की जेव्हा तो वृद्ध झाला त्यावेळेस त्याने ते लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज जेव्हा आपण हे स्तोत्र बघत आहोत, तर ह्या स्तोत्राला बघण्यामागचं कारण काय असू शकतं ते थोडक्यामध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. आणि मग नंतर जो शेवटला भाग आहे त्या भागामध्ये गृहस्थानादरम्यान आपण पती, पत्नी, आई वडील, लेकर या दृष्टिकोनात याच्याकडे कसं थोडक्यामध्ये बघता येईल त्याकडे आपण लक्ष देण्याचा प्रयत्न करू. आपल्यापैकी पुष्कळ जण असे असू शकतात की ज्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये अडचणी असू शकतात. आता दावीदाच्या जीवनामध्ये पण अडचण होती. त्याच्या मुलानेच त्याच्या विरोधामध्ये बंड केला, त्याच्यामुळे त्याचं राजाचं त्याला सोडावं लागलं, आपल्या कुटुंबाला घेऊन अरण्यामध्ये जावं. कौटुंबिक परिस्थितीचं स्वरूप कोणत्याही प्रकारचं असू शकतं, लेकरांच्या मार्फत असू शकतं किंवा आई वडिलांच्या मार्फत देखील असू शकतं. त्याच्यामुळे काय होतं की आपले जे नातेसंबंध असतात ते तुटतात. आता दावीदाला आणि त्याचा मुलगा यांच्यातले पण नातेसंबंध काय झाले, तुटले. सोबत एकटेपणा त्यांना जाणवण्याचा अनुभव त्या ठिकाणी उभा राहिला आहे. सोबत जे लेकर आहेत त्यांना आता हा अबशालोम हा एकटा दावीदाच्या बाबतीमध्ये विरोध करत आहे, परंतु त्याचे जे इतर लेकर आहेत ते देखील त्या दुःखाचा किंवा त्या संकटाचा अनुभव करीत असताना आपल्याला दिसत आहे. तशी परिस्थिती आपल्या जीवनामध्ये असू शकते आणि विद्रोह किंवा विरोध किंवा बंड अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण अनुभवू शकतो. भय जे आहे ते आपण आपल्या जीवनामध्ये अनुभवू शकत असतो. कदाचित अशांतता आपण आपल्या जीवनामध्ये अनुभवू शकत असतो. आणि ह्या सर्व गोष्टींचा परिणाम कशावरती होतो, आपल्या विश्वासावरती देखील होतो. जेव्हा अडीअडचणी आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात, हळूहळू आपला जो विश्वास आहे तो कमजोर होत जातो. अडचणी आल्या तर आपला विश्वास वाढतो का, पुष्कळदा वाढत नाही. त्याचा दुष्परिणाम होतो तर आपला विश्वास पुष्कळदा कमी होत जातो. आपण विश्वासामध्ये अजून ढासळत जातो, आपली जी पातळी आहे ती कमजोर होत जात असते. परंतु आपण जर ह्या सर्व अडचणींमध्ये परमेश्वराला अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर खूप बरं होईल. एका माझ्या जवळच्या मित्राने मला एक सल्ला दिला होता की डेव्हिड, जेव्हा तुझ्या जीवनामध्ये अडचण येते त्यावेळेस तू देवाच्या जवळ जातो का देवापासून दूर जातो? जेव्हा तुझ्या जीवनामध्ये अडचणी येतात त्यावेळेस तू देवाजवळ जातो का देवापासून दूर जातो? अडचण कोणतीही असो, कशी असो, देवाजवळ जाण्यासाठी तू काय कर, नेहमी प्रयत्न कर. प्रियानो, जो शास्त्रभाग आपण वाचलेला आहे त्या शास्त्रभागात आपल्याला अनेकदा शांती मिळालेली आहे, आपण आपल्या विश्वासामध्ये स्थिर झालेला आहे आणि ह्या शास्त्रभागामुळे आपण अनेकदा आनंदित देखील झालेला आहोत. हाच अनुभव अनेक शतकांपासून अनेक ख्रिस्ती लोकांना आलेला आहे. अनेकदा त्यांनी हा शास्त्रभाग वाचलेला आहे आणि आतापर्यंत हजारो आणि हजारोच्या संख्येने लोकांनी हा शास्त्रभाग वाचून त्याच्यातून आशीर्वाद प्राप्त करून घेतलेला आहे. काही लोकांनी आनंदाच्या भरामध्ये स्तुती आराधना केलेली आहे, काही लोकांनी अडचणीच्या दिवसांमध्ये या शास्त्रभागातून जे समाधान आहे ते प्राप्त करून घेतलेलं आहे. आणि अनेक ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये मग ते त्यांचा देश वेगळा असू शकतो, त्यांची भाषा वेगळी असू शकते, त्यांची संस्कृती वेगळी असू शकते, परंतु ह्या शास्त्रभागातून त्यांना एक सामर्थ्य परमेश्वराच्या द्वारे त्यांना नेहमी मिळालेलं आहे. आता कदाचित तुम्ही आणि मी हा विचार कधी केला नसेल, परंतु तुमच्यासमोर हा विचार आणण्याचा प्रयत्न करतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळापर्यंत जो जुना करार जो आहे तो उपलब्ध होता. जसे आपल्याकडे 39 पुस्तकं आहेत त्या प्रकारची रचना नव्हती, परंतु जवळपास जुना करार त्यांच्याकडे उपलब्ध होता. आता ज्या प्रकारे जुन्या करारामध्ये स्तोत्र संहिता विशेषतः
आता जसं आपण नंबर्स बघतो, वचनाचे जे नंबर आहेत ते बघतो, शीर्षक बघतो, थोडेसे कंसातले भाग बघतो, तर पूर्वी तसं नव्हतं. ते अभ्यासकांनी जे स्कॉलर्स आहेत त्यांनी त्याच्यामध्ये तो भाग ऍड केलेला आहे आणि आपल्यासाठी ते अजून चांगल्या प्रकारे आपण अभ्यास करू शकू यासाठी त्यांनी ते सोयीचं केलेलं आहे. परंतु तुम्ही कधी असा विचार केला का की स्तोत्र 23 त्याची जी जागा आहे ती बरोबर त्याच ठिकाणी का आलेली आहे? कधी हा विचार केला का की का स्तोत्र 23 हे 23व्या नंबरवरती आलेला आहे? का बरं त्याला उत्पत्तीमध्ये नाही टाकलं? का बरं त्याला मलाकीकडे का नाही ठेवलं? का त्याला योबामध्ये नाही ठेवलं? किंवा स्तोत्रामध्ये जे 1 ते 150 पर्यंत स्तोत्र आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी त्याला काय ऍडजस्ट केलं नाही? आता काही विद्वान लोकांचं म्हणणं असं आहे, त्याच्यापैकी जे बायबल शिक्षक होते त्यांचं नाव वेरनॉन मॅगी असं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की 22, 23 आणि 24 हे जे स्तोत्र आहे, 22, 23 आणि 24 हे जे स्तोत्र आहे त्याच्यामध्ये 22वां जे स्तोत्र आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती टाकण्यात आलेलं आहे, त्याचं वर्णन करतो. दुसरा जो भाग आहे म्हणजे 23वां जे स्तोत्र आहे त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आपली काळजी घेतो हा भाग त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जे 24वां स्तोत्र आहे त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा गौरवशाली राजा आहे हे वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. पहिल्या स्तोत्रामध्ये म्हणजे 22व्या स्तोत्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जो दुःख सहन करणारा आहे, 23व्या स्तोत्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जो काळजी घेणारा आहे आणि 24व्या स्तोत्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जो पुन्हा येणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आता हे जे बायबल शिक्षक होते मॅगी त्यांचं म्हणणं असं आहे की स्तोत्र 23ला जो मेंढपाळ आहे, स्तोत्र 23ला जो मेंढपाळ आहे त्या मेंढपाळाला समजून घेण्याबद्दल जो तारणारा आहे त्याला समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. मेंढपाळाला समजून घेण्याच्या ऐवजी आपण तारणाऱ्याला समजून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता आपल्यापैकी हा प्रश्न निर्माण होतो की आपल्यापैकी आतापर्यंत किती जणांनी प्रभू येशू ख्रिस्त हा माझा मेंढपाळ आहे असं म्हणून कबूल केलेला आहे किंवा प्रभू येशू ख्रिस्त हा माझा तारणारा आहे असं म्हणून आपण स्वीकार केलेला आहे. प्रियांनो, मेंढपाळाला जाणून घेणं आणि तारणाऱ्याला जाणून घेणं हा जो भाग आहे हा आपण एका उदाहरणाने समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आता ही घटना खरोखर घडलेली आहे किंवा हे उदाहरण समजून घेण्यासाठी हे उदाहरण तयार करण्यात आलेलं आहे मला ते ठाऊक नाही, परंतु ते उदाहरण मी आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो. तारणाऱ्याला ओळखून घेणं किंवा जो मेंढपाळ आहे त्याला समजून घेणं. एक प्रतिष्ठित व्यक्ती होता, अशीच आपल्यासारखी मंडळी जमलेली होती आणि त्या मंडळीमध्ये त्यांना आमंत्रित करण्यात आलं आणि त्यांना विनंती करण्यात आली की साहेब आमच्यासाठी तुम्ही एखादा शास्त्रभाग वाचून दाखवा किंवा एखादं गीत जे आहे ते तुम्ही गाऊन दाखवा. मग जेव्हा ते समोर आले त्यांनी स्तोत्र 23 हे गाऊन दाखवलं आणि ते इतक्या सुंदर प्रकारे त्यांनी ते गीत गायलं किंवा ते स्तोत्र गाऊन दाखवलं. ज्यावेळेस त्यांनी ते स्तोत्र संपवलं त्यावेळेस तिथे बसलेली जी मंडळी आहे त्यांनी टाळ्या वाजवल्या आणि असं म्हणायला काही हरकत नाही की त्या टाळ्या खूप वेळपर्यंत त्यांनी वाजवत राहण्याचा प्रयत्न केला, ते थांबत नव्हते. आता या प्रतिष्ठित व्यक्तीने काय केलं की त्यांच्यासोबत एक वरिष्ठ पाळक सेवक जे आहेत ते बसलेले होते, त्यांना विनंती केली की तुम्ही हेच स्तोत्र जे आहे ते विसावं ते आमच्यासाठी म्हणून दाखवा. आणि ज्यावेळेस ते सेवक पुढे आले, वयस्कर होते, ज्यावेळेस ते स्तोत्र म्हणण्यासाठी पुढे आले त्यांनी अगदी हळूवार सावकाश रीतीने ते स्तोत्र म्हणून दाखवलं. आता जेव्हा ते स्तोत्र त्यांनी म्हणायचं संपवलं, बोलायचं संपवलं, त्यावेळेस एकाने पण टाळ्या वाजवल्या नाही, कोणीच टाळ्या वाजवल्या नाही. का बरं असू शकलं असं? कारण त्यावेळेस बहुतेक जे ऐकणारे होते त्यांच्या डोळ्यातनं अश्रू वाहत होते. ते जेव्हा खाली बसले, हे प्रतिष्ठित व्यक्ती पुन्हा समोर आले, त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की मी जेव्हा, म्हणजे ते प्रतिष्ठित व्यक्ती म्हणाले की जेव्हा मी तुमच्या समोर स्तोत्र गाऊन दाखवलं, वाचून दाखवलं, तर ते मी तुमच्या डोळ्याशी आणि कानाशी संपर्क साधला. स्तोत्र वाचत असताना मी तुमच्या
डोळ्याशी आणि कानाशी संपर्क साधला, परंतु जे माझे वरिष्ठ सेवक बंधू होते त्यांनी तुमच्या अंतःकरणाशी संपर्क साधला, त्यांनी तुमच्या अंतःकरणाशी संपर्क साधला, कारण त्यांना जो मेंढपाळ आहे तो ठाऊक आहे. मला शब्द ठाऊक आहे, मला ते स्तोत्र ठाऊक आहे, परंतु ह्या स्तोत्रामधला जो मेंढपाळ आहे तो त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. प्रियांनो, या स्तोत्राकडे बघत असताना अनेकदा आपलं अंतःकरण उघडलेलं आहे. ज्या प्रकारे दावीद राजाने त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये परमेश्वराचा अनुभव घेतला, तसाच अनुभव परमेश्वर देव आपल्याला देखील देतो. 22व्या स्तोत्रामध्ये ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त जे दुःख सहन करत आहे ते आपल्याला दिसतं आहे. 24व्या स्तोत्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जो पुन्हा एकदा गौरवशाली राजा येणार आहे त्याप्रमाणे ते चित्र आपल्याला दिसत आहे. प्रियांनो, हे स्तोत्र लिहित असताना एक उदाहरण आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो किंवा ते समजून घेण्यासाठी आपल्याला मी साहाय्याने मदत करतो की तुम्हाला साधू सुंदर सिंग माहिती असेल, बरोबर की नाही? साधू सुंदर सिंग माहिती असेल. आता एके दिवशी काय झालं, सकाळी जवळपास 4:30च्या दरम्यान ते प्रार्थना करीत असताना त्यांच्या खोलीमध्ये लख प्रकाश चमकला. ते प्रार्थना करीत असताना लख प्रकाश चमकला आणि त्यांना त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव त्या ठिकाणी त्यांना घडला. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्या दर्शनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव किंवा परमेश्वराचं गौरव त्यांना अनुभवण्याची संधी मिळाली आणि सोबत त्यांना परमेश्वराच्या प्रीतीचा देखील अनुभव त्या ठिकाणी घडला. आता हे जे दृश्य आहे किंवा हे जे विजन आहे ते तुम्ही थोडंसं एका बाजूला ठेवा. आता ज्या प्रकारे परमेश्वर देवाने साधू सुंदरशी संधी संपर्क साधला किंवा त्याने त्याचं दर्शन दिलं, तसंच दाविदाच्या जीवनामध्ये घडलं का? दाविदाला एखादं दर्शन प्राप्त झालं का? नाही. देवाचा त्याच्या संधीचा जो व्यवहार होता तो फार वेगळा होता. जर आपण त्याची ती भौगोलिक परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं लक्षात येईल की पूर्ण विरोधाभास होता. एके ठिकाणी साधू सुंदर सिंगला दर्शन प्राप्त झालं, परमेश्वर त्याच्या संधी भेट घेत असताना दिसत आहे, आणि दुसरीकडे दावीद राजा आपल्या मुलापासून पळत आहे. यहूदाच्या अरण्यामध्ये, जंगलामध्ये, दऱ्याखोऱ्यांमध्ये तो फिरत आहे. आपल्या कुटुंबाला घेऊन, आपले लहान लेकरं असू शकतील, सोबतीचे सेवक असतील, इतर मदत करणार असतील, त्या सर्वांसाठी तो लपत छपत फिरत असताना आपल्याला दिसत आहे. दोन्हीकडचा जो भाग आहे तो विरोधामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये दावीद राजा अशा परिस्थितीमध्ये काय म्हणतो? परमेश्वर मेंढपाळ आहे असं म्हणतो का परमेश्वर माझा मेंढपाळ आहे असं म्हणतो? परिस्थिती कशी होती? विपरीत होती. साधू सुंदर सिंग सारखी होती का? त्याच्याकडे दर्शन दिलं होतं तसं झालं का? नाही. अगदी विरोधाभास. दुःखाने भरलेली, कष्टाने भरलेली, भीतीने भरलेली. केव्हा तो मुलगा त्या सैन्यांसाठी आपल्यावरती आक्रमण करेल आणि आपल्याला संपून टाकेल, अशा परिस्थितीमध्ये देखील तो काय म्हणतो, म्हणजे दावीद राजा काय म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. वेगळ्या प्रकारे दावीद राजाने परमेश्वराचा जो महिमा आहे, गौरव आहे, ते अनुभवण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला तो मिळाला. देव बाजू त्याची काळजी घेणारा आहे, त्याला त्या ठिकाणी दिसत आहे. परमेश्वर देवाची काळजी त्याने अनुभवली. परमेश्वर देवाकडून त्याने येणारं जे संरक्षण आहे ते त्याने अनुभवलं. परमेश्वर देवाकडून येणारं जे मार्गदर्शन आहे ते त्या ठिकाणी त्याने त्याला अनुभवण्याची संधी मिळाली. आता आपल्याला ठाऊक आहे, अनेकदा मी जसं आपल्याला सुरुवातीला सांगण्याचा प्रयत्न केला की आज टेक्नॉलॉजीमुळे पवित्र शास्त्राचं अध्ययन करणं अतिशय सोयीस्कर होऊन गेलेलं आहे. प्रियांनो, पवित्र शास्त्र विशेषतः जो जुना करार जो भाग आहे तो 2 वेगवेगळ्या भाषेमध्ये उपयोग करून त्याचं लिखाण काम झालं. मोठ्या प्रमाणामध्ये हा जो शास्त्र भाग आहे किंवा पवित्र शास्त्र आहे ते इब्री भाषेमध्ये लिहिण्यात आलं आणि थोडासा भाग जो आहे तो अरामिक भाषेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न झाला. आणि जर नवीन करार बघितला तर आपण ते ग्रीक मध्ये लिहिण्यात आलेला आहे. आता जेव्हा दावीद राजा इब्रीमध्ये स्तोत्र लिहित होता त्यावेळेस जो मेंढपाळ हा जो भाग त्याने त्याच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला किंवा त्याचं वर्णन करत होता त्यावेळेस त्याचा अर्थ काय होतो तो थोडक्यामध्ये आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करीत आहे. आता ज्या प्रकारे त्यांनी मेंढपाळ म्हणून हा शब्द या ठिकाणी आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे,
त्याचा अर्थ असा असतो किंवा होऊ शकतो की एक व्यक्ती अधिकारी आहे परंतु त्याचं लक्ष सर्वांवर आहे. एक अधिकारी आहे परंतु त्याचं लक्ष कोणावरती आहे? सर्वांवरती आहे. जो सर्वांची काळजी घेतो आणि ते पण प्रेमाने ती काळजी घेतो आणि सोबत तो आपल्या मेंढरांसाठी आपला जीव देखील देण्यासाठी तयार असतो. आणि तेच उदाहरण आपल्याला नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये दिसतं. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? मी उत्तम मेंढपाळ आहे आणि मी आपल्या मेंढरांकरिता आपला प्राण देतो. नाही का? हे जे सुंदरसं चित्र आहे हे स्तोत्र करतात. त्याच्या काळामध्ये जरी बिकट परिस्थिती होती तरी त्यावेळेस त्याला परमेश्वर त्याचा मेंढपाळ आहे या गोष्टीचं स्मरण होत असताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. अजून काही लोकांचं म्हणणं असं आहे, जे स्कॉलर्स आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की मेंढपाळ याचा अजून एक अर्थ असा होऊ शकतो की मित्र किंवा एखादा सोबती किंवा जो सोबत राहणारा जो व्यक्ती आहे तो. म्हणून मग कदाचित स्तोत्र करता असं पण म्हणू शकतो की परमेश्वर हा माझा मेंढपाळ आहे, जो माझा अधिकारी आहे परंतु त्याचं लक्ष माझ्यावरती आहे, तो माझा मित्र आहे, तो माझ्या सोबत राहणार आहे. कारण त्याला ठाऊक आहे, कारण तो स्वतः मेंढपाळ होता आणि जिथं कुठं मेंढर जात होते तो पण त्याच्या सोबत होता. आपल्याकडे एक म्हण आहे नाही का, उंटा शेळा हाकलणे. तशा प्रकारचं चित्र दावीद राजाच्या जीवनामध्ये नव्हतं किंवा त्या प्रकारची वास्तुस्थिती तो सांगण्याचा प्रयत्न करीत नव्हता. तो काय सांगत आहे की परमेश्वर माझ्या सोबत आहे. प्रियांनो, दावीद राजा ज्यावेळेस सांगतो की परमेश्वर मेंढपाळ आहे नाही तर परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, तर हे जे त्यांच्यामधलं जे नातेसंबंध आहे ते आपण थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. आपल्या आजच्या दैनंदिन जीवनातलं जे एखादं उदाहरण आहे ते थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू की दावीद राजा आणि परमेश्वर यांच्यामधलं किती घनिष्ठ नातं होतं आणि ते नातं कशा प्रकारचं होतं ह्याचं एक काल्पनिक उदाहरण आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो. आता ज्या महिला आहेत ज्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या संपलेल्या आहेत ते फावल्या वेळामध्ये काय करतात आपल्याला माहिती आहे, बरोबर? काय करतात? त्या गप्पा गोष्टी करतात नाही का? तर अशाच एका घरामध्ये गप्पा गोष्टी चालू होत्या. काही महिला एकत्र जमलेल्या होत्या आणि ज्या घरी ते बसलेले होते त्याची जी मावशी होती, आंटी होती, तर इतर चर्चा चालत असताना ह्यांची स्त्री घडी घडी त्यांच्या पतीकडेच फिरायची आणि ते काय म्हणायचे की माझ्या पतीला अमुक गोष्ट आवडते. मग चर्चा चालू राहायची, विषय कोणताही असो, पुन्हा या आंटी ज्या आहेत मावशी पुन्हा त्या आपल्या पतीबद्दल बोलायचे की त्यांना हे आवडतं. अनेक विषय झाले, फिरून फिरून या आंटी त्यांच्या मिस्टरांबद्दल किंवा त्यांच्या पतीबद्दलच बोलायचे. आता बाजूच्या खोलीमध्ये त्यांचे मिस्टर जे आहेत, पती जे आहेत, ते बसलेले होते आणि बऱ्याच वेळेपासून ते हे ऐकत होते की त्यांची पत्नी विषय कोणताही असो परंतु ते उठून सुटून त्यांच्या नवऱ्याबद्दलच बोलत आहे. मग ते हळूच उठून त्या रूम मध्ये आले ज्या ठिकाणी महिला बसलेल्या होत्या त्या ठिकाणी आले आणि त्यांनी अगदी प्रेमाने आपल्या पत्नीकडे बघितलं आणि त्यांना सांगितलं की प्रिय, आपल्या लग्न जीवनाला गेली 20 वर्ष झाली, आपल्या लग्न जीवनाला गेली 20 वर्ष झालेली आहेत, परंतु आज देखील तू मला माझ्या नवऱ्याला हे आवडतं, माझ्या पतीला हे आवडतं हे सांगण्यापासून तू थांबत नाही. बरोबर? तर मला एका गोष्टीचं स्मरण झालं की देव देखील मला अनेकदा सांगते की तू माझा आहेस, तू माझा आहेस, तू माझा आहेस, पण मी अजूनही देवाला कधी सांगितलं नाही की परमेश्वरा तू माझा आहेस. दावीद राजा त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये त्याने हा अनुभव घेतला की परमेश्वर त्याचा मेंढपाळ, त्याचं लक्ष त्याच्यावरती आहे, त्याचं संरक्षण त्याच्यावरती आहे, त्याचं मार्गदर्शन त्याच्यावरती आहे. परमेश्वर देव आपल्या सोबत राहणार आहे, परमेश्वर देव आपल्या संगती राहणार आहे. मग आपले दुःखाचे प्रसंग असो, कदाचित आपण कोणाला गमावलं असेल, कदाचित आपण भीतीने भरलेलं असेल, कदाचित आपण एकटे असू शकतो, परमेश्वर आपल्या सोबतच आहे. आता आपलं कर्तव्य बनतं की आपण त्याला सोडायचं नाही. आपलं कर्तव्य काय म्हणतं? आपण त्याला सोडायचं नाही आहे. रोजची गोष्ट ऐकली तुम्ही? रोजची गोष्ट नाही.
रुथ, अर्पा आणि नामी किंवा नाओमी. आता सुरुवातीचा भाग आपण बघणार नाही, परंतु जेव्हा रुथ, अर्पा आणि नामी हे तिघ असं समजूया की ते एकमेकांपासून वेगळे होणार आहे, तो जो भाग आहे तिथं आपण येऊया. रुथ आणि अर्पा दोघी रडल्या, बरोबर. दोघी जणी आपल्या सासूला भेटल्या, तिला आलिंगन दिलं, तिचा मुका घेतला, बरोबर. परंतु एक जण निघून गेले, नाही का? एक जण निघून गेले. कोणते निघून गेले ते? अर्पा. बरं. आता अर्पा या नावाचाच अर्थ होता की पाठ मिळवणे. अर्पा या नावाचाच अर्थ होता की पाठ दाखवून देणं किंवा त्या परिस्थितीतनं पाय पडणं. आणि रुथ ज्या नावाचा अर्थ होतो की मित्र, सोबत राहणारा, संगती राहणारा, अगदी त्या नावाप्रमाणे रुथ त्या ठिकाणी आपल्याला ठरलेले दिसत आहे. रुथ विशेषतः नामीला काय म्हणते की तू जिथे जाशील तिथे मी तुझ्या संगती असणार आहे. तुझे लोक ते माझे लोक होतील, तुझा देव तो माझा देव होईल. आता रुथला माहित नव्हतं की तिच्यासमोर कोणत्या प्रकारच्या परिस्थितीला तिला सामोरे जावं लागणार आहे, परंतु अर्पाला अंदाज येताच तिने काय घेतला? काढता पाय घेतला. आपल्या नावाप्रमाणे तिने ते कृती केलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. परंतु रुथ तिला ठाऊक नव्हतं की नामी संगती जेव्हा ती इस्रायलला पुन्हा येईल, तिला कोणत्या प्रकारच्या लोकांना सामोरे जावं लागणार, तिचे जे लोक आहेत म्हणजे नामीचे लोक तिला कशा प्रकारे बघतील, कशा प्रकारचा व्यवहार, त्या कोणत्याही गोष्टीची तिने पर्वा केली. ती काय राहिली? तिच्या सासूला बिलगून राहिली. प्रियांका, आपण प्रभू येशू ख्रिस्ताला पकडून आहोत रुथ प्रमाणे का मग प्रभू येशू ख्रिस्ताला अर्पाप्रमाणे सोडून दिली? हा निर्णय कोणाचा आहे? आपला आहे. किंवा ही कृती कोणाची आहे? आपली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला आपण कधी वचन दिलं का प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला जिथं घेऊन द्या तिथं मी येण्यासाठी तयार आहे, किंवा जिथं तुम्हाला पाठवशील त्या ठिकाणी जाण्यासाठी तयार आहे. फक्त रुथच एक अशी होती का की जिने नामी बरोबर चालण्याचा निर्णय घेतला. तिने सांगितलं की तुझे लोक ते माझे लोक, तुझा देव तो माझा देव, किंवा मी परमेश्वराला बिलगून राहील, तुझ्या देवाला बिलगून राहील. नाही, जुन्या करारामध्ये किंवा पवित्र शास्त्रामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत की जे परमेश्वरासाठी बिलगून राहिलेले आपल्याला दिसतात. त्यांनी परमेश्वराला सोडलेलं नाही हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. सर्वात मोठं जे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे कोणाचं? मोशेचं. परमेश्वर देवाला तो म्हणतो की तू माझ्यासाठी चालणार नाहीस तर मी पुढे जाणार. मोशे तसं म्हणतो. याकोब आपल्याला ठाऊक आहे नाही का, तो रात्रभर कोणासाठी झुंज करतो नाही का, नाही का, त्या ठिकाणी तो झुंज करतो. तो म्हणतो की मला तू आशीर्वाद दिल्याशिवाय मी या ठिकाणाहून जाणार नाही किंवा तुला जाऊ देणार नाही. सोबत आपण ज्या शास्त्रभागावरती जास्त करून चर्चा करत नाही, बोलत नाही, ते म्हणजे की गीतरत्न नाही. त्या ठिकाणी वधू जी आहे ती आपल्या प्रियकराचा हात पकडून घेते, जेव्हा त्याला सापडतो ती त्याला जाऊ देते. अशी अनेक उदाहरणं पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला आढळतात. तर प्रियांका, ज्या थोडक्यामध्ये ज्या गोष्टी आपण समोर आणण्याचा प्रयत्न केला त्याच्यातनं एक निर्णय आपल्याकडे आहे. एक तर आपण अर्पासारखं बनूया म्हणजे परमेश्वराला पाठ दाखवून निघून जावे, किंवा रुथ सारखं परमेश्वराला बिलगून आपण निर्णय आपल्या हातामध्ये. प्रियांका, आतापर्यंत ज्या गोष्टी आपण ऐकल्या, आता ह्या गोष्टी आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशा लागू करू शकतो? उदाहरणार्थ पुरुष या नात्याने आपल्याकडे कोणत्या कोणत्या जबाबदाऱ्या आहेत? पतीची आणि पिताची, बरोबर. जर वयामध्ये लहान आहेत, लेकरं वगैरे आहेत, ज्यांचं लग्न झालं तर त्यांची मुलं म्हणून जबाबदारी आहे. जर स्त्री आहे तर माता आहे आणि पत्नी आहे, आणि जर लग्न नसेल झालं तर मुली म्हणून त्या जबाबदारी. मग प्रियांका, हे जे आपण आतापर्यंत ऐकलं, तर आतापर्यंत स्तोत्र आपल्याला फक्त माहिती होतं का? आपण फक्त कंठस्थ केलेला आहे का? पाठांतर केलेला आहे का? का आपण खरोखर जो तारणारा आहे त्याला ओळखतो? प्रभू येशू ख्रिस्ताला आपण खरोखर माझा मेंढपाळ आहे म्हणून ओळखतो का? मग एक सर्वसाधारण आजकाल फॅशन गेलेलं कोणी पण लॉर्ड इज माय सेव्हियर आपल्या गाडीवरती लिहून टाकतो, तशा प्रकारची गोष्ट. आता
मेंढपाळाची जी जबाबदारी आहे ती आपल्या सर्वांना ठाऊक, विशेषतः जे कुटुंबाची जबाबदारी पार पडतात त्या प्रत्येकाला ठाऊक आहे. आता मेंढपाळ याचाच अर्थ काय होतो? अधिकारी आहे, परंतु त्याचं लक्ष कुठं आहे? आपल्या सर्व लोकांवरती. जर मी किंवा आपण पुरुष आहोत, कुटुंबाची जबाबदारी जर आपल्याकडे आहे, तर आपल्या लेकरांकडे, आपल्या पत्नीकडे, आपल्या आई वडिलांकडे, आपल्या घरातील जे लहान मोठे सदस्य आहेत त्यांच्याकडे आपलं लक्ष आहे, की पण आपण फक्त आपल्या दुनियेमध्ये गुंग आहोत? हा प्रश्न आपल्या समोर आहे. जर आपलं लक्ष नसेल तर मग त्या सर्वस्वी जबाबदार पण आहोत आपण स्वतः. आता स्तोत्र करता दावीदाला मेंढराच्या दृष्टिकोनातून तो मेंढपाळाकडे बघत आहे. मेंढपाळ कशा प्रकारे त्याची काळजी घेत आहे. प्रिय, जेव्हा लेकर तुमच्या आणि माझ्याकडे बघतात तेव्हा आपण त्यांना अर्पासारखे परमेश्वराला सोडून जाणारे दिसतो का रूथ प्रमाणे परमेश्वराला बिलगुल राहणारे दिसतो? लेकर आपल्याकडे बघतात, वडील केव्हा उठतात, कसे उठतात, घरी केव्हा येतात, कसे येतात, आई त्यांच्या संगती कशी व्यवहार करते, ती आपल्या संगती त्या तणावामध्ये असणाऱ्या वातावरणामध्ये कशी व्यवहार करते, या सर्व गोष्टी बघतात लेकर. तर मग लेकरांना सांगतो की माझे वडील उत्तम मेंढपाळाप्रमाणे आहे, कारण देवाचा अनुभव त्यांना कोणाकडून भेटेल? आईकडून, वडिलांकडून भेटणार ना. तर ते रोल मॉडेल तर असायलाच पाहिजे ना, की परमेश्वर चांगला आहे, परमेश्वर उत्तम आहे, हे उदाहरण त्यांना कुठून करणार? आई वडिलांकडूनच करणार आहे. तर मग त्यांच्यासमोर आदर्श जीवन जगणं किंवा त्यांना तो अनुभव घडणं हे पण किती महत्वाचं आहे हे आपल्याला या ठिकाणाहून निवडता येईल. अजून भरपूर काय आपल्याला सांगता येईल, परंतु या ठिकाणी आपण थांबूया. आपण परमेश्वराला जो आपला उत्तम मेंढपाळ आहे त्याला पुन्हा एकदा आपलं स्वतःचं समर्पण करूया. आपण त्याच्यावरती तो आपला उत्तम मेंढपाळ आहे या रीतीने भरोसा ठेवण्यासाठी देखील आपण शिकूया. आणि रूथ प्रमाणे जशी ती नावीला बिलगुल राहिली त्याप्रमाणे आपण परमेश्वराला बिलगुल राहण्याचा आपण नेहमी प्रयत्न करू. आणि जसं दावीद म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, तसंच प्रभू ख्रिस्त हा माझा उत्तम मेंढपाळ आहे आणि मी त्याचा आहे, मी त्याची आहे, हे आपण नेहमी कबूल करू. ज्यावेळेस आपण प्रार्थना करूया आणि पुन्हा एकदा आपलं स्वतःचं समर्पण आपण या ठिकाणी परमेश्वराच्या चरणी करू. प्रिय परमेश्वर, आम्ही पुन्हा एकदा तुझे मनापासून उपकार मानतो. जे स्तोत्र आज तू आम्हाला म्हणण्यासाठी दिलं त्याच्यातून जो थोडाफार भाग आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये तू आम्हाला सहाय्य मदत केलंस, त्याबद्दल तुझे उपकार मानतो. जो बोध परमेश्वर आम्हाला मिळालेला आहे त्या बोधाप्रमाणे पुरुष या नात्याने ज्या जबाबदाऱ्या आमच्याकडे आहेत त्या पार पाडण्यास तू आम्हाला सहाय्याने मदत कर. विशेषतः जो स्तोत्र करता तारणाऱ्याला आमच्या डोळ्यासमोर उभा करायला आहे त्याला समजून घेण्यासाठी आम्ही नित्य प्रयत्न करा अशी कृपाने मिळाली आमच्याकडे. जे महिला म्हणून त्यांच्याकडे ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडत असताना त्यांनी देखील आपल्या तारणाऱ्याकडे आशेने बघावं आणि त्याच्यावरती अवलंबून राहून जीवन जगावं. जसं रूथ आपल्या सासूला बिलगुल राहिले, तिच्या लोकांना, तिच्या देवाला तिने कबूल केलं, स्वीकारलं, तसंच आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये त्यांनी तुझ्यावरती अवलंबून राहून, प्रभू ख्रिस्तावरती अवलंबून राहून पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घेऊन जीवन जगावं अशी कृपा त्यांच्यावरती होईल. पुन्हा एकदा परमेश्वरा आमच्याशी तू बोललास त्याबद्दल तुझे मला धन्यवाद. मी बोलत असताना माझ्या शब्दांवर, माझ्या विचारांवर तुझं पवित्र नियंत्रण ठेवलंस, याबद्दल तुझे मनापासून उपकार. तुझे भाऊ बहीण तुझं वचन ऐकत होते त्या सर्वांवर तुझं पवित्र नियंत्रण ठेवलंस, याबद्दल तुझे मनापासून उपकार. पुन्हा एकदा सर्व काही तुझ्या पवित्र आत्म्यामध्ये सोबत येत प्रार्थना प्रभू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणून तू मी पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून उपकार मानतो. विशेषतः सरांचे मनापासून उपकार मानतो. त्यांनी सुंदरची संधी दिली. कार्यकारी जी टीम आहे, कपच्या रिस्पॉन्सिबिलिटी जी कमिटी आहे, त्यांनी आमच्यासारखे जे नवीन तरुण सेवक आहेत त्यांना या दिवसादरम्यान सेवा करण्याची संधी दिली, याबद्दल मी त्यांचे उपकार मानतो. त्याचप्रमाणे उमेश बाळक आहे किंवा जे इकडचे स्थानिक पंच मंडळी आपल्या सगळ्यांचे मी मनापासून उपकार मानतो. माझ्याकडे एक लहानशी सूचना आहे ती मी आपल्याला देऊ इच्छितो, मग त्याच्यानंतर मी पुस्तक. माझ्याकडे एक पुस्तक आहे, हर कदम चढ़वा के संग. हर कदम चढ़वा के संग. ह्याच्यामध्ये 23वाचे स्तोत्र आहे. हे इब्री भाषेमध्ये नेमकं त्याचा अर्थ काय होता त्याच्यावरती आधारित हे पुस्तक आहे. आणि जे उदाहरण मी आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला ते ह्याच्यातलेच आहे.
मला जेवढं जमलं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये अजून सुंदर प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न केला. मी फक्त मेंढपाळ हा शब्द आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला. पहिल्या वचनाची दुसरी ओळ काय आहे? मला गाय होणे पडणार नाही. तर असे अनेक शब्द जे आहेत 6 च्या 6 वचनातले त्याच्यावरती आधारित हे पुस्तक आहे. जर कोणाला हवं असेल तर मी मनीष पवार साहेबांना याची डिटेल देईन, मग तुम्ही त्यांचा संपर्क साधून तुम्ही ते पुस्तक मागू शकता. त्याची किंमत 175 रुपये आहे. आता ह्याच्यामध्ये जसं लिहिलेलं आहे तर तंतोतंत खरोखर आहे का हे तपासून बघणं आपलं काम. मी हे सांगते हे तंतोतंत बरोबर. तुम्ही अभ्यास करा. आता टेक्नॉलॉजी वाढलेली आहे, त्याचा उपयोग करा. पवित्र शास्त्र अजून चांगल्या प्रकारे जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता. इब्री भाषेमध्ये स्तोत्र 23 हे कशा प्रकारे असू शकते त्याचं वर्णन याच्यामध्ये दिलेलं आहे. थँक्यू. साहेबांचे आभार मानतो. सुंदरसं परमेश्वराचं वचन त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि कुटुंब प्रमुख या नात्याने जसं दावीद राजा आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला आपला व्यक्तिगत मेंढपाळ म्हणून तो संबोधत आहे, तसं आज आम्ही सुद्धा देवाचे विश्वास या नात्याने आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये आपण सदैव परमेश्वराला आपण आपला मेंढपाळ म्हणून त्याचा आपण स्वीकार करूया. जरी आपल्या जीवनामध्ये जसं दाविदाने अनेक गोष्टींना तो सामोरा गेला, अनेक अडचणी त्याच्या जीवनामध्ये आल्या, परंतु त्याकडे दुर्लक्ष करून त्याचं लक्ष परमेश्वराकडे लागलं. तसं आपण सुद्धा या दैनंदिन कौटुंबिक व्यक्तिगत जीवनामध्ये जीवन जगत असताना आपलं सुद्धा लक्ष दाविदाप्रमाणे आपण परमेश्वराकडे लावूया. ज्याप्रमाणे जे उदाहरण बाळासाहेबांनी आपल्या समोर मांडलेले आहे, रूथचं उदाहरण, मोशेचं उदाहरण, आणि जसं त्यांनी प्रेमानं परमेश्वराला ते धरून राहिले, तसं आज आपण सुद्धा या गोष्टीकडे पाहत असताना आज आपल्या परिवाराकडे आपण लक्ष देऊया आणि अधिक परमेश्वराच्या विश्वासामध्ये आत्मिक जीवनामध्ये आपल्या कुटुंबाला, आपल्या परिवाराला, आपल्या लेकरांना मजबूत आपण करूया. देव या वचनाच्या आधारे आपल्या सर्वांना अधिक आशीर्वादित करून पुन्हा एकदा परमेश्वराचे आभार मानतो. सुंदर वचन या दिवसाच्या दुसऱ्या सभेमध्ये त्यांनी त्याच्या दासाच्या द्वारे आमच्याकडे पोहोचवलेला आहे, त्याबद्दल पुनश्च बाळासाहेबांचे आणि परमेश्वराचे मी आभार मानतो. या सणाला आपण दानर्पणाकडे आपण जाणार आहोत आणि विनंती करतो की आपल्याकडे प्रायोरिटी आहे ते सादर करते आणि हे पिकवत असताना आपण जे परमेश्वराच्या सेवेसाठी जे दान आणलेलं आहे त्याचं आपण दान पात्रामध्ये त्याचं आपण समर्पण करूया. देवा तो आम्हा भक्ती होते आपली जोडी आम्हा पागे पडतो. देवा तो
करणार आहोत आणि आपण सर्वांना विनंती करतो की म्हणजे वाटप करावं. आपण गाणे सुरू करू. विजय संगीत गीत नंबर 155 आपण म्हणू. आम्ही चालू प्रकाशात. आम्ही चालू प्रकाशात 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 आम्ही चालू प्रकाशात त्याच्या प्रकाशात येशूकडे मी जाईन प्रकाशात प्रकाशात येशूकडे मी जाईन त्याच्या प्रकाशात त्याच्या संगे मी चालेन त्याच्या प्रकाशात पाप क्षमा मिळवीन प्रकाशात प्रकाशात सर्व पापे मी सोडीन त्याच्या प्रकाशात आम्ही चालू प्रकाशात 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 आम्ही चालू प्रकाशात त्याच्या प्रकाशात काम प्रभूचे करी प्रकाशात प्रकाशात त्याची शक्ती मी देईन त्याच्या प्रकाशात आम्ही चालू प्रकाशात 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 आम्ही चालू प्रकाशात त्याच्या प्रकाशात घरी आकाशी जाईल प्रकाशात प्रकाशात हर्षाने सदा राहील त्याच्या प्रकाशात आम्ही चालू प्रकाशात 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 आम्ही चालू प्रकाशात त्याच्या प्रकाशात. आपण थांबू आणि आपण आपल्या जागेवर बसू. या सगळ्याला आपण प्रार्थना करणार आहोत आणि आपल्या देवाचे दास आणि गोविंदाच्या पुढे या ठिकाणी उपस्थित सर्व कुटुंब परिवारासाठी आणि आम्ही या दानावरती आशीर्वाद मागतील या मंडळीसोबत प्रार्थना आपण जाऊ. प्रार्थना करूया. आमच्या थोर दयाळू मदतरोध आणि दयामय परमेश्वर पित्या, आज सायंकाळी तुझ्या प्रिय दासाकरवी तू आम्हाला आमच्या कौटुंबिक जबाबदारीला कशा रीतीने पार पाडावे याबद्दल सुंदरसं मार्गदर्शन
तुझा दास दावीद राजा याच्या जीवनातून केलं. ज्या सुंदरशा उदाहरणांकडे आम्ही पाहिलं त्याप्रमाणे अल्पाप्रमाणे आम्ही आमची पाठ तुझ्याकडे न करता आम्ही तुझ्याकडे आमचं लक्ष लावणारे असावे. यासाठी दे बाबा तुझी कृपा आणि अनुग्रह आम्हा सगळ्यांना तू दे. यासाठी की परमेश्वराचे पवित्र वचन आम्ही ऐकलेलं आहे ते वचन केवळ ऐकून निघून न जाता आशामध्ये आपलं शारीरिक मुख बघून निघून न जाता आज निर्णय घेण्याची ही सायंकाळ आहे. आणि म्हणूनच दे बाबा आम्ही आमच्या वैयक्तिक रीतीने जबाबदाऱ्या सांभाळतो. त्याचं दे बाबा तुझ्या सोबत कबुली देतो आणि त्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तुझी शक्ती तुझं बळ आणि कृपा आम्ही मागतो. प्रिय परमेश्वरा, आजच्या गृहसनाच्या या दुसऱ्या सभेला तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे तू आम्हाला स्पर्श केलास त्यासाठी आभार मानतो. तुझ्या प्रिय दासासाठी देखील उपकार मानतो. डेव्हिड मोजेस पावल साहेबांसाठी त्यांच्या सेवा कार्यासाठी प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रार्थना करतो त्यांचा परिवार त्यांचं सेवा कार्य प्रभू तू आशीर्वादित कर. यासोबतच दे बाबा आमची प्रिय दुधाळी शिवार या ठिकाणात असलेली प्रत्येक कुटुंब प्रमुख आणि कुटुंबाची जबाबदारी वाहत असताना त्यांच्या सहकार्यांना दे बाबा तुझी कृपा दे. पती पत्नी आणि प्रिय लेकरं या ठिकाणी वात्सल्याला असताना प्रत्येकाची जबाबदारी आहे. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये विशेषतः नर्सिंग डिपार्टमेंट म्हणजेच वैद्यकीय सेवा आणि पोलीस दलाची सेवा या मौल्यवान सेवा या प्रिय कुटुंबांकडून होते. सोबतच जिल्हा परिषद शाळा आणि सोबतच विविध शासकीय निमशासकीय व वैयक्तिक व्यवसाय या ठिकाणी असलेल्या कुटुंबांचे आहे. आणि म्हणून दे बाबा आमची प्रार्थना आहे तू त्यांच्या व्यवसायावरती देखील बरकत दे. आशीर्वादाचा हात ठेव. कारण की प्रभू तुझ्या प्रती या प्रियजनांचं समर्पण आपल्या कुटुंबासोबत आहे. यासोबतच आम्ही या संपूर्ण सेवा कार्यासाठी एसएमच्या सेवा कार्यासाठी आमचे अध्यक्ष महोदय संपूर्ण कार्यकारी समिती यांच्यासाठी आभार मानतो की प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही गृहसनाचं नियोजन करून अतिशय सुंदरशा सभा आम्हा सगळ्यांसाठी आहे. आज या ठिकाणी वास्तव्यास असलेले आमचे दुधाळ शिवारचे प्रत्येक कुटुंब त्यांना दे बाबा तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे व त्यांना चालणपण करीत असताना आमचे बंधू pastor मनीष वळवी यांच्यासाठी आम्ही आभार मानतो. त्यांचं सेवा कार्य मंडळी प्रति प्रभू तू आशीर्वादित कर व त्यांच्याद्वारे मंडळीला आध्यात्मिक भूक आणि आध्यात्मिक जी तहान आहे ती भागवली जाऊ दे. देवाबा आमची प्रार्थना आहे तुझ्या पवित्र आत्म्याचं वर्धहस्त मंडळीतील प्रत्येकासोबत तू ठेव. योहानाच्या शुभवर्तमानाच्या 16व्या अध्यायामध्ये तू आम्हाला म्हटलं की तुम्हाला एकटं आणि अनाथ असं सोडणार नाही. मी तुम्हासाठी कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा पाठवेन, तो तुम्हाला सत्यात नेईन. आणि म्हणूनच देवाबा जे सत्य तुझं पवित्र वचनाच्या द्वारे व पवित्र आत्म्याच्या टोचणीने येथे जमलेल्या आम्हा सगळ्यांना मिळत आहे ते देवाबा असंच अविरत चालू दे. एवढंच नव्हे तर स्तोत्र 121 मध्ये जो तो आमचा परमेश्वर ज्या तुला डुलकी लागत नाही, ज्या तुला झोपही लागत नाही, जो तू आमच्या उजव्या हाताला सावली सारखा आहेस, जो तो म्हणतो की तुझं जाणं आणि येणं सर्व काळ सुरक्षित करेल. देवाबा येथे असलेल्या प्रत्येक परिवाराचं जाणं येणं त्यांचा व्यवसाय देवाबा तू आशीर्वादित कर. त्यांचं वैयक्तिक जीवन आशीर्वादाने असं भरलेलं असू दे आणि जे प्रतिती तुझ्या पवित्र वचनामध्ये सांगितलेली आहे ती येथे जमलेल्या प्रत्येक कुटुंबाला असू दे. यासोबतच मंडळी आणि समाजाप्रती त्यांचं जे कर्तव्य आहे प्रभू, मंडळी एका दिनाची, एका जीवाची आणि एका मनाची होती असं आम्ही प्रेषितांच्या कृत्यामध्ये वाचतो. आणि तेच एक जीव एक मन मंडळीतील प्रत्येक सभासदाचं असावं. जसं त्यांचं सर्व काही सामायिक होतं व ते भाकर फोडण्यासाठी एकत्र जमत सर्व प्रकारची सहभागिता, मग ती वचनाची असो, प्रार्थनेची असो किंवा भोजनाची असो किंवा लेकरांचं संडे स्कूलचं कार्य असो किंवा तरुणांची सेवा असो, महिला मंडळ असो, यासोबतच आमच्या ह्या प्रिय मंडळी पुरुषांचा गट देखील आहे. म्हणून ज्याप्रमाणे महिला मंडळाला प्रभू तू आशीर्वादित केलंस तसं पुरुष मंडळालाही तू आशीर्वादित कर व मंडळी प्रती त्यांचं सेवा कार्य आणि समर्पण देवाबा आशीर्वादाचं होऊ दे. प्रिय प्रभू, आम्ही ख्रिस्त जन्मोत्सवाच्या पूर्वी पार्श्वभूमीला गृहसण साजरा करीत असताना येथे असलेल्या प्रत्येक परिवाराला हा गृहसणाचा आनंद तू दे आणि ख्रिस्ताचा जन्म जसा गवानीत झाला तसं प्रत्येकाच्या अंतःकरणात नव्याने होऊन नवीन नवा जन्माचा अनुभव देऊन होणारे सर्व सेवा कार्य आशीर्वादित कर. आजच्या सभेला येथे जमलेल्या आम्हा सगळ्यांचं समर्पण प्रभू तुला मान्य असो. तुझ्या गौरवी सेवा कार्यासाठी प्रभू जे दान दिलेलं आहे त्या दानावर तुझा आशीर्वाद दे. याद्वारे अनेकांच्या गरजा भागवल्या जाऊ दे. तुझ्या सेवकांना सेवा करण्यासाठी याद्वारे मार्गदर्शन मिळू दे.
एवढंच नव्हे तर ते बाबा अनेकांपर्यंत सुवार्ता पोहोचवण्यासाठी या धनाचा तू उपयोग करून घ्यावा अशी आम्ही प्रार्थना तुझ्या चरणी करतो. यावर तू आशीर्वाद दे आणि याला तुझ्या सर्व सेवा कार्यासाठी प्रभू तू उपयोगात आण. पुन्हा एक बार प्रभू, आम्ही येथे जमलेली सर्व कुटुंब आणि आमचं वैयक्तिक जीवन तुला समर्पण करतो. या दानाच्या सोबत त्याचा तू स्वीकार कर आणि या सर्व स्वाच्याद्वारे तू गौरविला जा. ही प्रार्थना धन्य करणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. या सर्व आपण प्रभूने शिकलेली आपण प्रार्थना म्हणून आणि देवाचा आशीर्वाद आपले नियोजित होते पुढे येतील आणि येतील. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे जीवन आमचे आणि तसेच आमचे गुन्हा असो आणि आमच्या शिक्षण असो तर आम्हाला सर्वांचे कारण की राज्य सामर्थ्य आता देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता इथं जमलेल्यांबरोबर देवाची मंडळी, देवाचा निवडलेले सर्वराष्ट्रीय यांच्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. उद्याची जी सभा आहे ती फ्रँकलिन चर्च होणार आहे आणि सर्व सूचना आहे. जरी कार्यक्रम पत्रिकेमध्ये शाळा आहे, परंतु काही कारणास्तव ती सभा चर्चमध्ये घेण्यात येणार आहे. जसे काल पाळसाहेबांनी सूचना दिली होती त्याप्रमाणे सायंकाळी 7 वाजता सभा होणार आहे. त्याचप्रमाणे उद्याची वचन सेवा करण्यासाठी देवाचे दास पास्टर रवी कांबळे हे येणार आहे आणि सर्वांना सूचना आहे. फराळ आहे त्याच्यावर आपण आशीर्वाद मानू आणि विनंती करते देवाचे दास राजू मार्गे पाक्षात पुढे येतील ते फराळामध्ये आशीर्वाद मागतील. प्रार्थना करू. गौरव प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो आजच्या या गृहसणासाठी. प्रत्येक कुदरे शिवा मंडळीच्या प्रत्येक कुटुंबासाठी आजच्या या वचनासाठी तुझ्या दासासाठी आम्ही सदैव या तारणामध्ये असावं ही तुझी इच्छा आहे. आणि म्हणून आज आमच्या प्रियजनांनी तो फराळ आणलेला आहे तो आशीर्वादित कर आणि त्याद्वारे तुझं गौरव होते. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो